स्वप्न तुमचे, कष्ट आमचे, आम्ही बांधू देऊ तुमच्या स्वप्नातले घर. फक्त 1300 रुपये प्रति स्क्वेअर फूट. चव्हाण बंधू यांचे SS बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. संपर्क 84 59 88 84 81. हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात कोण या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या माजी खासदार निवेदिता माने यांचे सुपुत्र धैर्यशील माने यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी कोल्हापूरचे शिवसेनेचे आमदारही उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे यांनी मानेंना लोकसभेच्या निवडणुकीसाठी थेट कामाला लागण्याचे आदेश दिले. यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये मोठी राजकीय उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. यामुळे येणाऱ्या काळात खासदार राजू शेट्टी यांना माने यांच्या रूपाने एक तगडे आव्हान असणार आहे निश्चित. यावरच लाईव्ह मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सलग 10 वर्ष खासदार राहिलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासमोर कोणता तुल्यबळ उमेदवार असेल याची चर्चा मतदारसंघामध्ये बऱ्याच दिवसापासून सुरू आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीत खासदार राजू शेट्टी सामील झाल्याने त्यांना दोन्ही पक्षांचा पाठिंबा मिळणार हे निश्चित. एकेकाळी शरद पवार आणि राष्ट्रवादीसह काँग्रेसच्या नेत्यांवर जहरी टीका करणारे शेट्टी दोन्ही काँग्रेसच्या त्यातही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कसे पचनी पडतात हे पाहावे लागेल. ज्या राजाला प्रजेला काटा जरी टोचला तर डोळ्यात पाणी येतं त्याला राजा म्हणायचं. लुटारूंच्या मालकाला टोळीवाल्याला काय राजा म्हणता येईल का आपल्याला? हे जर जाणते राजा आहेत तर त्यांना भास्करराव जाधवाच्या लग्नाचं वाईट वाटलं. त्यांचाच कार्यकर्ता आहे, त्यांचाच मंत्रिमंडळातला एक मंत्री आहे. ताटापाटानं लग्न केलं म्हणून मला धक्काच बसला असं जाणते राजे आमचे म्हणाले. पण 15 दिवसापूर्वी ते दुसऱ्या एका लग्नाला गेलेले होते, पतंगराव कदमांच्या पोराच्या लग्नाला. आणि त्याशिवाय पतंगरावांचा दिवाळी कोण अविनाश भोसले ज्यांना अख्खी कृष्णा कोरल उठलं. आणि त्यानं कृष्णा कोरल उठल्यामुळं आज तुम्हाला दुष्काळासाठी रस्त्यावर यायला लागतं. त्या अविनाश भोसल्याचं ताटामाटामध्ये झालेलं लग्न पुरीचं त्याचा मात्र पवार साहेबांना काय उचित वेगळं वाटलं नाही. तिथं उधळपट्टी दिसली नाही, तिथं पण उधळपट्टी दिसली पण बोलण्याची हिंमत नाही. 2 दिवसांपूर्वी माजी खासदार निवेदिता माने यांनी आपल्या गटाकडे पक्षाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला होता. पक्षानं पहिल्यापासून अन्यायच केला असं म्हटलं तर काय अवघड ठरणार नाही. कारण या सगळ्या पंचक्रोशीतल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे की ज्या वेळेला निवेदिता माने लाखोच्या लीडनं निवडून येत होत्या त्यावेळेला मला थांबायला सांगितलं. त्यावेळेला मी पवारसाहेबांचा आदेश मानून त्या ठिकाणी पवारसाहेब सांगतात म्हणून त्या ठिकाणी ती उमेदवारी आमची पार्टीची असतानासुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसची सीट असतानासुद्धा 23वी सीट त्या ठिकाणी काँग्रेसला दिली आणि आवाडेंना त्या ठिकाणी उमेदवारी करण्यात भाग पाडली. आणि आत्ता त्यावेळेला माझी विनंती होती की तुम्ही आम्हाला थांबवत असाल तर आमच्या पार्टीचा आमच्या गटाचा काहीतरी विचार करा. त्यावेळेला तेव्हा MLC देतो अशा पद्धतीचा शब्द मला देण्यात आला होता. तो सुद्धा त्या ठिकाणी पार्टीनं पाळला नाही. तरीसुद्धा मी नाराज नाही. 10 वर्ष अखंडपणे निष्ठा ठेवून पवारसाहेबांच्यावर निष्ठा ठेवून पार्टीवर निष्ठा ठेवून त्या ठिकाणी काम करत राहिले. पण तुम्ही आम्हाला गृहीतच धरणार असाल, अंडर एस्टिमेटच करणार असाल, ह्यांचं काय आहे ह्यांचं काय आहे ह्यांना काय राहिलेलंच नाही असं जर करणार असाल तर एक दिवस मला माझी ताकद दाखवावी लागेल. या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उल्हास पाटील, सुजित मिंचेकर, सत्यजित पाटील असे 3 आमदार आहेत. माजी मंत्री विनय कोरे यांचीही माने यांना साथ लाभणार हे निश्चित. भाजपचे आमदार सुरेश हळवणकर यांची भूमिकाही या निवडणुकीमध्ये महत्त्वाची ठरणार आहे. काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सध्या तरी खासदार राजू शेट्टी यांच्या पाठीशी राहणे अनिवार्य असले तरी ते किती मनापासून काम करणार हे सध्या सांगता येत नाहीये.